YouTube चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण एम-एच-टी सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन तर सुरू झाले आहेत. पण पूर्ण ॲडमिशन प्रोसेस काय आहे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? फायनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हन्सेस म्हणजे काय? किती कॅप राउंड होणार आहेत आणि कॅप राउंडचे रूल कोणते-कोणते आहेत? फ्रीज, ऑटो फ्रीज आणि बेटरमेंट म्हणजे नक्की काय? तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके. तर पहिलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे की 2 जुलैपासून सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. म्हणजे अकाउंट क्रिएट त्यानंतर फिल द पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल आणि तुमचे जे काही एम-एच-टी, सी-ई-टी किंवा जे-ई-ईचे मार्क्सचे डिटेल्स असतील ते करायचे आहेत. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, जर का तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करत असाल आणि जर का ऑफलाईन व्हेरिफिकेशन करत असाल, तर तुम्हाला इन्स्टिट्यूट किंवा जो काही तुमच्या निअरेस्ट कॉलेज असेल त्याला सिलेक्ट करून तिथे जाऊन तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि लास्ट स्टेज असतं ते म्हणजे तुमचं ऑनलाईन पेमेंट करणं. जे काही फीज रिसिप्ट असेल अराउंड नाही का 1000 नाही का सी सेलची रजिस्ट्रेशन फी असती, तर ती तुम्हाला तेवढी पे करावी लागते. ओके. तर सेकंड यातलं प्रोसेस आहे ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं स्क्रुटिनी म्हणजेच ऑनलाईन व्हेरिफिकेशन करणं किंवा ऑफलाईन जे काही फिजिकल स्क्रुटिनी सेंटर असतं, जे काही ऑफलाईन इंजिनिअरिंग कॉलेज किंवा दुसरं जे काही तुमच्या निअरेस्ट लोकेशन असेल, त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला सिलेक्ट करून तिथे तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं आणि ती डॉक्युमेंट्स व्हेरिफाय हे जे काही तिथले ऑथॉरिटीज असेल ते करतात आणि त्या कॉलेजकडनं तुम्हाला एक रिसिप्ट आणि तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती नाही का त्या कॉलेजचं सील भेटतं. त्यानंतर थर्ड आहे ॲप्लिकेशन कन्फर्मेशन. आता याच्यामध्ये काय होतं, तुम्ही एखादे नाही का डॉक्युमेंट्सचं नाही का रिसिप्ट अपलोड केलेलं असतं किंवा तुमचा एखादा डॉक्युमेंट्स तुम्ही क्लिअर अपलोड केलेला नसतो. मग ते तुम्हाला नाही का चेंज करायला किंवा तुम्हाला ते अपलोड करायला नाही का चान्स भेटतं. त्यानंतरनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक आणि जे काही तुमच्या कास्टनुसार नाही का रँक हे नाही का पब्लिश केलं जातं. तर त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे, की तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला बरोबर रँक भेटलाय का? इन केस तर काही वेळेस कसं होतं, की एखाद्याला समजा नाही का 75 मार्क्स आहेत आणि एखाद्याला 76 आहेत. तर 75 वाल्याला नाही का काय होतं, की कमी रँक भेटते आणि 76 वाल्याला जास्त. हे कधी-कधी नाही का सी सेलकडनं एरर होत असतं. तर तुम्हाला चेक करायचं आहे, की तुम्हाला मिळालेल्या मार्क्सनुसार तुम्हाला बरोबर रँक मिळाला का? इन केस तसं नसेल, तर तुम्ही लगेच सी सेलला नाही का मेल किंवा कॉन्टॅक्ट करून नाही का तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि त्यानंतर आहे ग्रीव्हन्सेस. आता ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये काय होतं, तुमचे जे काही रिसिप्ट असतील किंवा काही तुम्ही नाही का डॉक्युमेंट्स तुम्हाला भेटले नसतील. तुम्ही त्याचा रिसिप्ट किंवा नाही का जे काही त्याच्या पावतीज वगैरे अपलोड केलं असेल, तर ग्रीव्हन्सेसमध्ये काय करायचंय, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी नाही का तुम्हाला भेटतं किंवा तुमचं जे काही एरर झालंय किंवा एखादं करेक्ट डॉक्युमेंट्स नसेल, तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करून तुम्ही नाही का डॉक्युमेंट सुद्धा परत अपलोड करू शकता. म्हणजे ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट जे काही अपलोड करणं असेल, पावती चेंज करणं असेल किंवा फॉर्म एडिट करणं असेल, तर तुम्हाला हे ग्रीव्हन्सेसचा 3 दिवसाचा पिरियड असतो. त्यामध्ये तुम्ही सगळी प्रोसेस नाही का चेंज करू म्हणजे जे काही तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स असतील किंवा हे असेल, तर तुम्ही करेक्ट किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. ओके. त्यानंतर आहे फायनल मेरिट लिस्ट, जे की प्रोव्हिजनल मेरिट नंतरनं ते एक 4-5 दिवसानंतर डिक्लेअर होते. याच्यामध्ये जर का फायनल मेरिट लिस्ट लागला आणि जो तुम्हाला आलेला रँक असतो, तोच ॲज अ फायनल रँक कन्सिडर होतो आणि त्याच रँकवरती तुम्हाला जे काही पुढच्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी कॉलेज अलॉट होणार आहे, ते पूर्ण त्या फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवर होणार आहे. त्यानंतर आहे कॅप राउंड 1, 2, 3 आणि इन्स्टिट्यूट. आता पहिला आहे कॅप राउंड 1. कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमच्या कॉलेजच्या आणि ब्रांच जे पाहिजेल त्यानुसार तुम्हाला नाही का ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे आणि जे सुद्धा तुमच्या मार्क्सनुसार जे म्हणजे लक इन द सेन्स काय जे तुमच्या मार्क्सनुसार जे तुम्ही ब्रांच सिलेक्ट केले, जे इन्स्टिट्यूट केले, जर ते मॅच होत असेल, तर सी सेल काय करतं, ते तुम्हाला अलॉट करतं. इन केस जर का तुम्हाला राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालं आणि जर तुम्हाला ते एक्सेप्ट करायचंय, नाही करायचंय त्यासाठी एक प्रोसेस आहे. ते म्हणजे फ्रीज. फ्रीज म्हणजे काय? तुम्ही एखादं कॉलेज अपलोड केलंय आणि तो कॉलेज तुम्हाला नाही का घ्यायचा आहे किंवा त्या कॉलेजमध्ये भेटलेलं ब्रांच घ्यायचंय. तर त्या केसमध्ये तुम्हाला फ्रीज करावं लागेल आणि फ्रीज केल्यानंतर मग पुढील 3 दिवसामध्ये जाऊन त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. इन केस जर का तुम्ही 3 दिवसानंतर गेलात तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार नाही. तर त्याची काळजी घ्यायची आहे. जर का तुम्ही फ्रीज केलंय तर पुढील 3 दिवसामध्ये त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायचंय आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचंय. त्यानंतर सेकंड आहे
बेटरमेंट. आता बेटरमेंट म्हणजे काय? तुम्ही तुमची ती सीट त्या कॉलेजमध्ये बुक करताय. मग त्यासाठी तुम्हाला 1000 म्हणजे ₹1000 पे करावं लागतं आणि तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये जाऊ शकता. मग युजुअली ट्राय करा, की बेटरमेंट हाच ऑप्शन चूज करा राउंड 2 आणि 3 पर्यंत. जेणेकरून तुमच्या राउंड 1 ची सीट जी असेल ती बुक राहील, म्हणजे रिझर्व्ह राहील आणि तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये एलिजिबल होऊ शकता. आता याचा फायदा असा होतो, जर का तुम्हाला नाही का एखादं कॉलेज पाहिजेल आहे, बट ते भेटलं नाही, तर तुम्ही जे काही कॉलेज भेटले तुम्ही त्याला फ्रीज करा आणि नेक्स्ट राउंडमध्ये जावा. मे बी जर का तुमच्या मार्क्सनुसार ते कॉलेज भेटत असेल, तर सेकंड राउंड, थर्ड राउंडमध्ये तुम्हाला ते भेटू शकतं. ओके. त्यानंतर आहे कॅप राउंड 2. आता कॅप राउंड 2 मध्ये काय होतं, की तुम्हाला परत एकदा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. जे काही तुमचं कॉलेजचा सिक्वेन्स असेल, ब्रॉन्झचा सिक्वेन्स असेल, ते तुम्हाला फिल करायचं आहे. ओके. त्यानंतर जे काही सीट अलॉट होईल, परत फ्रीज आणि ऑटो फ्रीज असणार आहे. फ्रीज म्हणजे जे जर का तुम्हाला कॉलेजला ते ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही घेऊ शकता. बेटरमेंट म्हणजे परत तुम्हाला नेक्स्ट राउंडमध्ये जायचे, ती सीट तुमची बुक करून. ओके. त्यानंतरनं थर्ड राउंड. आता थर्ड राउंडमध्ये हा फायनल राउंड असणार आहे रेग्युलर कॅप राउंडप्रमाणे. जर का सी-ई-टी सेलकडनं काही अपडेट आले, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. बट युजुअली 3 कॅप राउंड कंपल्सरी असतं. बट लास्ट इयरमध्ये 4 कॅप राउंड होते. बट यावर्षीचा अजून अपडेट आलेला नाही. ज्यावेळेस अपडेट येईल, मी नक्कीच आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेन. तर कॅप राउंड 3 मध्ये हा रेग्युलर कॅप राउंडचा लास्ट राउंड आहे. यामध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला भेटेल, तो फ्रीज होऊन जाईल. तुम्हाला परत बेटरमेंटचा ऑप्शन नसणार आहे. तुम्हाला तिथेच आपलं ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. ओके. त्यानंतर लास्ट आहे इन्स्टिट्यूशनल लेव्हल व्हॅकन्सी राउंड किंवा मग आपण त्यालाच नाही का स्पॉट राउंड सुद्धा म्हणतो. यामध्ये काय असतं, की 3 राउंड किंवा जे काही 3-4 राउंड असतील तुमचे, ते 3-4 राउंड झाल्यानंतरनं इन्स्टिट्यूट काय करतो, जर का त्यांच्या कॉलेजमध्ये सीट जर का व्हॅकंट असेल, तर स्पॉट्स राउंडमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मात्र यामध्ये तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप किंवा कोणत्याही प्रकारच्या कास्टचं नाही का रिझर्व्हेशन भेटणार नाही. तुम्हाला पूर्ण फी या कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये भरावे लागते. फक्त तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म भेटतं. याच्यामध्ये कुठलाही मॅनेजमेंटचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात, की फ्रीज, बेटरमेंट आणि ऑटो फ्रीज यातला डिफरन्स काय? आता फ्रीज म्हणजे काय? जर का तुम्हाला कॉलेज भेटलंय आणि त्या कॉलेजला आणि त्याच ब्रांचला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही फ्रीज सिलेक्ट करून डायरेक्ट नाही का ॲडमिशन घेऊ शकता. ओके. बट एकदा जर का तुम्ही फ्रीज केलं, तर तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला नेक्स्ट राउंडसाठी तुम्ही एलिजिबल नसणार आहे. तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये जाऊ शकत नाही. बेटरमेंटमध्ये काय होतं, की तुम्हाला त्या कॉलेजची सीट चालेल, बट त्यापेक्षा बेटर पाहिजेल आहे. म्हणून ती तुम्ही काय करताय 1000 पे करून सीट रिझर्व्ह करताय आणि नेक्स्ट राउंडमध्ये जाताय. आता तुम्ही यासाठी नेक्स्ट राउंडमध्ये एलिजिबल असणार आहेत. ओके. म्हणजे बट तुमची करंट सीट जी असेल ती रिझर्व्ह राहील. यामध्ये तुम्हाला काही असं नाही, की तुम्हाला ही सुद्धा सीट जाईल असं काही नाहीये. तुम्ही जर का बेटरमेंट केलंय, तर याच्यापेक्षा बेटर ट्राय करायचा आहे. तर ती तुमची सीट नाही का रिझर्व्ह राहणार आहे. त्यानंतरनं थर्ड आहे ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज म्हणजे काय होतं, की युजुअली जे काही तुम्ही पहिले 4 ते 6 कॉलेज टाकताय. आता पहिल्यांदा ज्यावेळेस 2023 ची बॅच होती त्यावेळेस पहिले 3 कॉलेजसाठी होतं. तर लास्ट इयरपासून नाही का पहिल्या 5 कॉलेजसाठी आलंय. नेक्स्ट राउंडमध्ये जे जे काही असेल मी तुम्हाला सांगेन, बट युजुअली 5 आहेत. म्हणजे जे काही पहिले तुम्ही 5 कॉलेज टाकताय, जर का त्या 5 कॉलेजपैकी एखादं कॉलेज जर का तुम्हाला भेटलं, तर तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे. तुम्हाला कोणत्याही नेक्स्ट राउंडमध्ये जाता येणार नाही किंवा तुम्ही काहीही मॉडिफिकेशन करू शकत नाही. आता याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल नाही का पुढच्या नेक्स्ट स्लाईडमध्ये नक्की सांगेन. तर आता तुम्ही फॉर एक्झाम्पल बघू शकता, की आता नाही का समजा मी नाही का हे टॉप 4 कॉलेजेस टाकले आहेत. ओके. माझ्या मार्क्सनुसार मला घ्यायचंय. तर मला काय झालंय कॅप राउंड 1 मध्ये काय झालं ऑटो फ्रीज झालंय. आता ऑटो फ्रीज झालंय म्हणजे काय आहे फॉर एक्झाम्पल, की मला पी-आय-सी-टीचं मेकॅनिकल लागलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर त्या केसमध्ये मला काय होईल ऑटो फ्रीज होईल. म्हणजे मला नेक्स्ट राउंडमध्ये जाता येणार नाही. का तर पहिले जे काही टॉप 5 कॉलेजेस मी टाकलेले आहेत. जर का त्यातलं एखादं कॉलेज अलॉट झालं, तर मी नेक्स्ट कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. मला पी-आय-सी-टी मेकॅनिकल भेटलंय, तर मला पी-आय-सी-टी मेकॅनिकलमध्येच ॲडमिशन घ्यावं लागेल. जर का 6-7 नंबरचा कॉलेज असेल आणि जर का मला ते कॉलेज नकोय, मला नेक्स्ट राउंडसाठी बेटरमेंटला ट्राय करायचंय, तर मी करू शकतो. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही कॅप राउंड भरणार आहे, तर तुम्हाला टॉप 5 जे कॉलेजेस टाकताय, ते असे टाका, जे की तुमच्या पर्सेंटेजला किंवा तुमच्या मार्क्सला भेटणार नाही. बट जर का तुम्हाला तेच पाहिजे असेल, तर तुम्ही टाकू शकता. बट ट्राय करा, की टॉप जे काही 5 असतील, जे तुम्हाला भेटणार नाहीत, असेच टाका, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट राउंडमध्ये सुद्धा जाऊ शकता. ओके. तर हे होतं पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस, जो काही फ्लो असतो सी-ई-टी सेलसाठी तो.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या इकडे नाही का एम-एच-टी सी-ई-टी 2026-27 जे काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन आहे, त्यांची फ्री काउन्सिलिंग चालू आहे. तर दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील WhatsApp ग्रुपला जॉइन करा आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काही तुम्हाला डाऊट असेल, कॉलेज ॲडमिशन, ब्रांच असेल किंवा ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा काही, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमचा नक्की डाऊट सॉल्व्ह करेन आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जास्त करून तुमच्या फ्रेंड्सला, जेणेकरून त्यांना सुद्धा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये काही अडचण येणार नाही आणि सगळ्या अपडेट्स, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. सो थँक